अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यातून 5 वर्षाचा बालक सुखरूप बचावला आहे। केवळ दैव बलवत्तर म्हणून चौरंग योगेश पवार हा 5 वर्षाचा बालक बिबट्याच्या तावडीतून सुखरूप निसटला आहे। रायगड जिल्ह्यातील योगेश पवार हा युवा कारागीर गेल्या काही दिवसापासून आपल्या 4 मुलांसह व पत्नीसह त्रिभुवनवाडी येथील किरू गिनानदेव कारखेले यांच्या शेताजवळ शेतात कोळसा तयार करण्याचे काम करत आहे। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पवार कुटुंबातील चौरंग योगेश पवार हा 5 वर्षाचा बालक खेळत असताना अचानक त्याला बिबट्या दिसला। ते वाकून बघत होता, मला ते बाळदी उचलले मी तर ते खालून टाकून पळाला, ते माझ्या सोबत आला माग। मी फिरला आणि त्याची उडी चुकली। उडी चुकल्यामुळे मग मी बाजूला फिरला आणि ते असं आला। बिबट्याला पाहून चौरंग पळू लागला, मात्र बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घालण्यासाठी उडी मारली। मात्र चौरंगने हुशारी दाखवत बिबट्याला हुलकावणी दिली आणि बिबट्याची उडी चुकली आणि चौरंग हा 5 वर्षाचा बालक सुखरूपपणे बिबट्याच्या तावडीतून बाहेर पडला। चौरंग पवार हा बिबट्याला पाहिल्यानंतर जोरजोराने ओरडू लागल्यानंतर योगेश पवार हा कुटुंबासह बाहेर आला आणि त्यानंतर जोरजोराने ओरडल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली। मात्र छोट्या चौरंगने बिबट्याची झडप, बिबट्याची उडी चुकवली नसती तर काय झाले असते याचा विचारही करणे कठीण आहे। इथं आम्ही काही तोडत होते आणि काही सकाळी तोंड बी धुतला। पोरगा गेला तिकडे आणायला ते पाण्याची बालदी। तेव्हा जरा हे केला त्याच्यावर अटॅक। कोण त्या योगेश्वर का? हा ते सौरभवर। पण ते अटॅक त्यांचे काही हे झाले, पडला काही तोंड पडला नाही त्याच्यावर। नाही पळाला ती बाजूला। हा पळाला। आणि मग तुम्ही आरडले का काय मोठ्याने काय केलं मग? आरडलेले वरडत होते। मग तू पळत आला का तिकडून? हा मी मग तिकडनं मी धावत इकडे आलो आणि बायको इथेच होती असं। हा मग ते त्यांचा आवाज झाला इथं बाजार, तसं मग ते काही गेला माघारी ह्याच्यातच समोर समोर बघितलं इथं। सदर घटनेची माहिती मिळताच त्रिभुवनवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते किरू कारखेले, रोहिदास कारखेले, बद्रीनाथ कारखेले, अंबादास कारखेले, रामा क्षेत्रे, अशोक शेरकर, लहानू कारखेले, बाबासाहेब कारखेले, हरिश्चंद्र कारखेले, नवनाथ ढाकणे यांच्यासह त्रिभुवनवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व पवार कुटुंबियांना धीर दिला। सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली। यानंतर वन विभागाच्या वतीने त्रिभुवनवाडी येथे पिंजरा बसवण्यात आला आहे। मात्र सकाळी 10 वाजताच त्रिभुवनवाडी येथे दिवसा घडलेल्या या घटनेने त्रिभुवनवाडी आणि परिसरात बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे। जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।